हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत तुमचा रोल ऑफ मायक्रोबियल्स किंवा रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शनमधला नेक्स्ट पॉईंट. आपण लास्ट लेक्चरमध्ये 11.8 दॅट इज द रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शनमधला अल्कोहोलिक ब्युरेजेस म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केले जातात, त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक ॲसिड्स अँड ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कुठले कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम यूज करून कुठले कुठले डिफरंट ऑर्गॅनिक ॲसिड्स तयार केले जातात हे बघितले. त्याच्यानंतर व्हॉट आर द विटामिन्स अँड विच विटामिन्स आर सिंथेसाइज फ्रॉम द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे 3 पॉईंट बघितलेले आहेत. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट पॉईंट बघूयात, दॅट इज अंडर इन द रोल ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शनमधलाच नेक्स्ट पॉईंट आहे प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. आता अँटीबायोटिक्स हा वर्ड नियर अबाउट सगळ्यांनीच ऐकलेला आहे. जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा तुम्हाला डॉक्टर्स काय देतात, अँटीबायोटिक्स देतात. म्हणजेच काय, अँटीबायोटिक्स काय करतात, तुम्हाला जे तुमच्या बॉडीमध्ये इन्फेक्शन आहे, ठीक आहे, मग ते इन्फेक्शन आयदर बॅक्टेरियाचं असू शकतं, फंगलचं किंवा अल्गीचं असू शकतं. ते इन्फेक्शन काय करतं, अँटीबायोटिक्स किल करतो, बरोबर. म्हणून काय, अँटीबायोटिक्स आर यूज इन द थेरापॅटिक पर्पज ॲज वेल ॲज इन द मेडिसिनल पर्पज, बरोबर. मेन त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे अँटीबायोटिक्सचं, दे आर यूज्ड इन द मेडिकल ट्रीटमेंट और थेरापॅटिक पर्पज, ठीक आहे. मग आता आपण आत्ताच काय बघितलं की आजारी पडल्याच्या नंतर डॉक्टर गिव्स टू अस डिफरंट अँटीबायोटिक्स. म्हणजेच काय, आता जे हे अँटीबायोटिक्स आहेत, हे अँटीबायोटिक्स कुठून सिंथेसाइज केले जातात, तर दे आर सिंथेसाइज फ्रॉम द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विच आर दोज डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम, अल्गी, फंजाय आणि बॅक्टेरिया. कळतंय, अल्गी, फंजाय अँड बॅक्टेरिया. म्हणजेच काय, हे जे अँटीबायोटिक्स आहेत, दिस अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस फ्रॉम डिफरंट ऑर्गॅनिझम दॅट इज अल्गी, फंजाय अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे. म्हणजेच काय, जे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, अल्गी, फंजाय आणि बॅक्टेरिया, त्यांच्यापासून स्मॉल अमाऊंटमध्ये काय केलं जातं, तर अँटीबायोटिक्स प्रोड्यूस केलं जातं. आणि जे पॅथोजन्स आहेत, ठीक आहे, पॅथोजन्स पण कोण झाले, अल्गी, फंजाय आणि बॅक्टेरियाज. म्हणजेच काय, जे हेल्पफुल आहेत, जे अल्गी, फंजाय आणि बॅक्टेरिया हेल्पफुल आहेत, त्यांच्यापासून अँटीबायोटिक सिंथेसाइज केलं जातं. पण जे हार्मफुल ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजेच काय, पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा पॅथोजेनिक बॅक्टेरिया, फंजाय किंवा अल्गी आहेत, त्यांना काय केलं जातं, ग्रोथ त्यांची इनिबिट केली जाते, ठीक आहे. जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एका कन्सिडर करा अल्गी, फंजाय किंवा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन आहे, म्हणजेच काय, डॉक्टर काय करतात, अँटीबायोटिक्स देतात. म्हणजेच ते अँटीबायोटिक्स काय आहेत, दे आर ऑल्सो सिंथेसाइज फ्रॉम द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम सोर्सेस विच इनिबिट द ग्रोथ ऑफ पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स. हे टर्म लक्षात असू देत. काय करतोय आपण, अँटीबायोटिक्स पण एका डिफरंट ऑर्गॅनिझम पासून सिंथेसाइज करतोय इन द स्मॉल अमाऊंट विच इनिबिट द ग्रोथ ऑफ अदर पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय, जे पॅथोजन्स म्हणजेच काय, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच काय, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम अल्गी पण असू शकते, फंजाय पण असू शकते किंवा बॅक्टेरिया पण असू शकते. म्हणजे एका नॉर्मल किंवा हेल्पफुल बेनिफिशियल ऑर्गॅनिझम पासून सिंथेसाइज करायचं आणि पॅथोजेनिक ऑर्गॅनिझमला किल करायचं किंवा इनिबिट करायचं ग्रोथ त्या ऑर्गॅनिझमशी, त्याला काय म्हणलं जातं, अँटीबायोटिक्स. मग अँटीबायोटिक्स कुठे कुठे वापरले जातात, तर तुमचे जे डेडली डिसीजेस आहेत, डेडली डिसीजेस कुठले, लेप्रसी झाली, डिप्टेरिया, कॉलेरा, ह्या सगळ्या डिसीजेसमध्ये काय वापरले जातात, अँटीबायोटिक्स इन मेडिसिनल पर्पजेस वापरले जातात. कुठले कुठले डेडली डिसीजेस आहेत, डिप्टेरिया, कॉलेरा, त्याच्यानंतर लेप्रसी, हे काय आहेत, डेडली डिसीजेस इन विच अँटीबायोटिक्स आर मोर अमाऊंट ऑफ यूज इन द मेडिसिनल पर्पज. मग आता इथे आपल्याला डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिलेत आणि कुठले अँटीबायोटिक्स त्यांच्यापासून आपण सिंथेसिस करू शकतो हे तुम्हाला लिस्ट दिली आहे. त्याच्याने कुठले कुठले आहेत, पहिला आहे क्लोरोमायसिटिन, ठीक आहे. क्लोरोमायसिटिन मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठला आहे, तर स्ट्रेप्टोमायटिस व्हेनिझेली. ह्या मायक्रोब्सपासून दिस अँटीबायोटिक्स आर सिंथेसाइज. कळतंय, स्ट्रेप्टोमायसिस व्हेनिझेली आर यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ क्लोरोमायसिटिन अँटीबायोटिक. नेक्स्ट आहे इरिथ्रोमायसिन. इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक्स आर सिंथेसाइज फ्रॉम द स्ट्रेप्टोमायसिस इरिथ्रस, ठीक आहे. थर्ड वन आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन सगळ्यात जास्त अँटीबायोटिक वापरलं जातं इन द मेडिसिनल पर्पज. दिस सिंथेसाइज फ्रॉम द पेनिसिलम क्रायसोजेनम. Then next one is the streptomycin which synthesized from the
Streptomyces grassus, then Grasoflavin which synthesis from the Penicillium grasofilum. ठीक आहे, हे काय आहेत, अँटीबायोटिक्स आहेत आणि दे आर डिफरंट मायक्रोबियल सोर्सेस. हे तुम्हाला एकतर तुम्ही याची लिस्ट बनवून ठेवा किंवा तुम्हाला जसं काय लक्षात राहतं तर तुमच्या डिफरंट तुमचे जे थिंग्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागतील, कारण ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन विचारले जाऊ शकतात किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चनमध्ये पण तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की कुठला ऑर्गॅनिझम्स कुठल्या अँटीबायोटिक्ससाठी वापरला जाऊ शकतो. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट आहे प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स. आता सगळ्यांना तुम्ही 11वीमध्ये बायोमॉलिक्युल्समध्ये एन्झाईम्स पॉईंट शिकलात बरोबर. एन्झाईम काय आहेत, एन्झाईम्स कशासाठी वापरतो आपण, तर मेटाबॉलिक रिॲक्शन वाढवण्यासाठी. म्हणजेच काय, तुम्ही जे डायजेस्ट करता, डायजेस्ट केल्याच्या नंतर तुमच्या बॉडीमध्ये किंवा स्टमकमध्ये काय होतं तर डिफरंट मेटाबॉलिक रिॲक्शन्स कॅरीड आउट होतात. म्हणजेच काय, बॉडीला तिथनं एनर्जी भेटते. मग एन्झाईम्स काय आहेत, तर एन्झाईम्स आर द प्रोटीन विच ॲक्ट ॲज अ बायो कॅटलिस्ट. ठीक आहे, काय आहेत, एन्झाईम्स आर द प्रोटीन विच ॲक्ट ॲज अ बायो कॅटलिस्ट विच इन्क्रीज द रिॲक्शन रेट. ठीक आहे, बायो कॅटलिस्टचं काम काय आहे तर विच इन्क्रीज द रिॲक्शन रेट. मग आता डिफरंट एन्झाईम्स परत कशापासून सिंथेसिस केलं जातं तर डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय, एक इनॉक्युलम असतं, इनॉक्युलममध्ये काय टाकलं जातं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स टाकले जातात आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सराउंडिंगमध्ये काय भेटलं जातं तुम्हाला तर एन्झाईमचा सोर्स भेटला जातो. तुमचे जे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम फर्मेंटेशनच्या प्रोसेस आहेत. ठीक आहे, त्या डाऊनस्ट्रीम फर्मेंटेशन प्रोसेसमधनं डिफरंट एन्झाईम्स आर सिंथेसाइज फ्रॉम द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग कुठले एन्झाईम सिंथेसाइज केले जातात तर लायपेज, त्याच्यानंतर सेल्युलेज, इन्व्हर्टेज, त्याच्यानंतर पेक्टिनेज, हे काय आहेत डिफरंट एन्झाईम्स आहेत. दे आर सिंथेसाइज फ्रॉम द डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग आता ह्या एन्झाईमचा यूज कसा केला जातो इन द इंडस्ट्रियल पर्पज. ठीक आहे, आता तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये माहिती आहेत कुठले कुठले आहेत, पेपर आणि पल्प इंडस्ट्री घ्या. पेपर आणि पल्प इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं तर जे पल्प आहे त्याची पल्पिंग करण्यासाठी म्हणजेच काय एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी काय वापरलं जातं, एन्झाईम्स वापरले जातात. त्याच्यानंतर पेपर इंडस्ट्रीमध्ये ब्लिचिंग जी केली जाते म्हणजेच काय, पेपरवरती जी शाई असते, इंक असते, त्यांना काय केलं जातं ब्लिचिंग केलं जातं. मग त्या ब्लिचिंगसाठी कुठले एन्झाईम्स वापरले जातात तर डिफरंट एन्झाईम्स आर यूज. त्याच्यानंतर इन फर्मेंटेशन इंडस्ट्रीज म्हणजेच काय, फूड इंडस्ट्रीमध्ये आपण फूड इंडस्ट्रीमधले बघितलेत. फूड इंडस्ट्रीमध्ये कशासाठी वापरले जातात फॉर द प्रिपरेशन ऑफ ब्रेड, वाईन, बियर. त्याच्यानंतर एक्स्ट्रॅक्शन किंवा ऑलिव्ह ऑइलसाठी वापरले जातात. म्हणजेच काय, ऑलिव्ह ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी फूड इंडस्ट्रीमध्ये डिफरंट एन्झाईम्स वापरले जातात. त्याच्यानंतर डिटर्जंट इंडस्ट्री म्हणजेच काय, सगळ्यात जास्त वर्क त्या इंडस्ट्रीवरती केलं जातं कशाचं, एन्झाईम्सच. म्हणजेच काय, कुठले डिफरंट डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये वापरले जाणारे एन्झाईम तर दे आर बिकम अ लायपेजेस. म्हणजेच काय, लायपेजेस एन्झाईम्स आर युज्ड इन द डिफरंट डिटर्जंट इंडस्ट्रीज. मग काय केलं जातं डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये, त्या एन्झाईमचा यूज काय आहे तर तुमचे जे सरफेस क्लिनिंग म्हणजेच काय, आपण आता जे डिटर्जंट कपडे धुण्यासाठी टाकतो सगळ्यात बेस्ट डिटर्जंटची क्वालिटी कशानुसार कळते तर त्यांनी त्या कपड्याला ब्राईटनेस द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे ऑइल आहे किंवा डर्ट आहे ते रिमूव्ह करायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लीन करायला पाहिजे बरोबर. ह्या 3 कॅरेक्टरिस्टिक्स जर डिटर्जंटकडे असतील तर वी कॅन कॉल दॅट डिटर्जंट इज द बेस्ट क्वालिटी डिटर्जंट. म्हणजेच काय, क्लीन करायला पाहिजे, ब्राईटनेस द्यायला पाहिजे, देन इट रिमूव्ह डर्ट्स अँड ऑइल फ्रॉम दॅट क्लॉथ. ठीक आहे, हे झालं त्या एन्झाईमचं मेन फंक्शन. म्हणजेच काय, कुठलं वापरलं जातं डिटर्जंट इंडस्ट्रीमध्ये तर लायपेज एन्झाईम्स आर मोस्टली युज्ड इन द डिटर्जंट इंडस्ट्री. मग लायपेजेस फक्त डिटर्जंट इंडस्ट्रीमध्येच वापरलं नाही जात तर कॉस्मॅटिक्स इंडस्ट्रीज, त्याच्यानंतर डिफरंट ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये पण त्याचा वापर केला जातो. मग कॉस्मॅटिक इंडस्ट्रीमध्ये कसा वापर केला जातो तर त्याच्यानंतर परत कॉस्मॅटिक्समध्ये मेन एम काय आहे कॉस्मॅटिक्सचं, ब्राईटनेस. ठीक आहे, किंवा क्लिनिंग म्हणजेच काय, स्किनची क्लिनिंग करण्यासाठी किंवा ब्राईटनिंग करण्यासाठी कुठला एन्झाईम वापरला जातो तर लायपेज एन्झाईम्स आर ऑल्सो यूज इन द कॉस्मॅटिक ॲज वेल ॲज ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. मग आता कुठले कुठले एन्झाईम्स आहेत तर इन्व्हर्टेज. पहिला एन्झाईम कुठला आहे, इन्व्हर्टेज विच इज सिंथेसाइज फ्रॉम द सॅकरोमायसिस सेरेवेसी.
ठीक आहे. त्याच्यानंतर पेक्टिनेज एन्झाइम्स आर सिंथेसाइज फ्रॉम द ॲस्पार्जिलस नायगर अँड स्केलोरशिना लिब्रेटिना. ठीक आहे. कुठलं आहे? पेक्टिनेज विच इज सिंथेसाइज फ्रॉम द ॲस्पार्जिलस नायगर्स अँड स्केलोरशिना libretini. Then lipase, which is mostly used enzyme in the detergent as well as in cosmetic and agriculture industry, which is the Candida lipolytica. हे लक्षात ठेवायच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. म्हणजेच काय? कॅन्डिडा लिपोलायटिका मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा हा फंगस आहे. दिस फंगस आर यूज फॉर द सिंथेसिस ऑफ लायपेज एन्झाइम. देन सेल्युलेज ट्रायकोडर्मा कोनिगी. ठीक आहे. ट्रायकोडर्मा कोनिगी हे पण फंगसच आहे. दिस फंगस आर यूज फॉर द सिंथेसिस ऑफ सेल्युलेज एन्झाइम्स. कळतंय? हे झाले डिफरंट एन्झाइम्स अँड डिफरंट मायक्रोबियल सोर्सेस. त्याच्यानंतर ह्याच्यामधला लास्ट पॉईंट आहे मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्शन मधला जिब्रेलिन प्रोडक्शन. आता जिब्रेलिन तुम्हाला माहिती, जिब्रेलिन काय आहे? प्लांट ग्रोथ हार्मोन आहे. मग प्लांट ग्रोथ हार्मोन आहे, पण जिब्रेलिनचं काम काय? तर जे स्टेम आहेत त्या स्टेमचं इलॉंगेशन करण्यासाठी काय वापरले जातात? तर जिब्रेलिन हार्मोन्स वापरला जातो. ठीक आहे. मग आता जिब्रेलिन हार्मोन तुम्हाला काय करायचं आहे? अगेन इट प्रोड्यूस इन द हाय क्वांटिटी किंवा लार्ज क्वांटिटीमध्ये प्रोड्यूस करायचे. मग जेव्हा पहिला जिब्रेलिन कुणी फाइंड आउट केला? तर दे आर प्रोड्यूस बाय द 2 जॅपनीज सायंटिस्ट. ठीक आहे. पहिला फर्स्ट जिब्रेलिन्स आर सिंथेसाइज बाय द 2 जॅपनीज सायंटिस्ट. मग त्या जॅपनीज सायंटिस्टनी काय केलं? तर त्यांनी काय केलं? तर ते राईसचे जे सीडलिंग्स होते, ठीक आहे, म्हणजेच काय, राईसच्या ज्या बिया होत्या त्यांना काय केलं? त्यांनी फंगसचं इन्फेक्शन केलं. मग कुठला फंगस वापरला त्यांनी? तर जिब्रेला फ्युजिकेरी हा फंगस दॅट इन्फेक्ट्स टू द राईस सीडलिंग्स. कळतंय? काय केलं? फर्स्ट जिब्रेलिन्स आर प्रोड्यूस बाय द 2 जॅपनीज सायंटिस्ट. मग काय केलं त्या जॅपनीज सायंटिस्टनी? तर राईस सीडलिंग्स होते, राईस सीडलिंग्सला काय केलं? दे आर इन्फेक्टेड बाय द फंगस. विच फंगस? जिब्रेला फ्युजिकरी. म्हणजेच काय? त्या राईस सीडलिंग्स वरती त्या फंगसचं इन्फेक्शन केलं आणि आफ्टर द इन्फेक्शन ऑफ फंगस विथ दॅट राईस सीडलिंग्स देअर आर सिंथेसिस ऑफ द जिब्रेलिन हार्मोन. कळते? फर्स्ट आयसोलेट कसा केला जिब्रेलिन? तर राईस सीडलिंगला ह्या फंगसचं इन्फेक्शन केलं आणि आफ्टर द इन्फेक्शन सिंथेसाइज द जिब्रेलिन हार्मोन विच इज द ग्रोथ हार्मोन यूज फॉर द स्टेम इलॉंगेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर डिफरंट 15 जिब्रेलिन्स हार्मोन्स आर प्रोड्यूस किंवा आयसोलेट केले. म्हणजेच काय? नियर अबाउट 15 जिब्रेलिन्स हार्मोन्स आर प्रोड्यूस. मग ह्याचं काम काय आहे जिब्रेलिनचं? स्टेम इलॉंगेशन सोडून त्याच्यानंतर त्याचं पार्थिनोकार्पी, जे तुमच्या ॲपल आणि पियरमध्ये पार्थिनोकार्पी तुम्ही 11 चॅप्टरमध्ये बघितलाय. पार्थिनोकार्पी मीन्स व्हॉट? ठीक आहे. म्हणजेच काय? पियर आणि ॲपलमध्ये जी पार्थिनोकार्पी केली जाते ती कशामुळे केली जाते? तर फॉर युजिंग ऑफ जिब्रेलिन हार्मोन. त्याच्यानंतर सीडलिंग्सला रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजेच काय? सीडलेस किंवा सीडलिंग ते कुणामुळे केलं जातं? दे आर ऑल्सो डन बाय द जिब्रेलिन. त्याच्यानंतर जे ग्रेप्सची साईज आहे, ठीक आहे, ग्रेप्सची साईज इन्क्रीज करण्यासाठी कुठला हार्मोन वापरला जातो? तर जिब्रेलिनच वापरला जातो. त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट्स आहेत, ठीक आहे, लॉंग डे प्लांट्सचं ड्युरेशन वाढवण्यासाठी किंवा फ्लावरिंग इंड्यूस करण्यासाठी कुठला हार्मोन वापरला जातो? तर जिब्रेलिन हार्मोन्स आर यूज फॉर दॅट डिफरंट पर्पजेस. कळतंय? इथे तुमचा हा 11.8 दॅट इज मायक्रोब्स यूज इन द इंडस्ट्रियल प्रोडक्शन हा पॉईंट संपतो. काय काय बघितलं आपण याच्यामध्ये? पहिला पॉईंट आहे अल्कोहोलिक ब्युरेजेस. त्याच्यामध्ये डिस्टिल कुठलं आहे आणि विदाउट डिस्टिलेशन काय तयार केलं जातं? वाईन, बियर काय आहे? त्याच्यानंतर ब्रँडी, विस्की, रम हे कुठल्या टाईपचे आहेत? त्याच्यानंतर डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठले आहेत? ईस्ट म्हणजेच काय? सॅक्रोमॅसिस सर्वेसी अल्कोहोलिक ब्युरेजेसमध्ये वापरला जातो. ऑर्गॅनिक ॲसिड्स कुठले कुठले आहेत? त्याच्यानंतर डिफरंट मायक्रोबियल सोर्सेस कुठले आहेत ऑर्गॅनिक ॲसिड सिंथेसिस करण्यासाठी? ठीक आहे. ऑर्गॅनिक ॲसिड्स तुमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात. आपण ॲसिटिक ॲसिड बघितले, म्हणजेच काय? विनेगर. त्याच्यानंतर दुसरे बाकीचे पण ऑर्गॅनिक ॲसिड्स बघितले. मग त्याचे डिफरंट मायक्रोबियल सोर्सेस पण बघितले. त्याची एक लिस्ट करा. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट बघितलाय विटॅमिन्स. म्हणजेच काय? विटॅमिन B6 असेल, 12 असेल किंवा विटॅमिन C हे काय आहेत? विटॅमिन्स आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत. ते आपण काय करतो? फूड्स किंवा फ्रूट्सच्या मार्फत घेतो. पण
ते सफिशियंट नाही आहेत, तर त्यांना सिंथेसिस करण्यासाठी अगेन मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आर यूज इन द मेडिसिनल अँड थेरापॅटिक पर्पज. त्याच्यानंतर डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझमपासून अँटीबायोटिक सिंथेसिस केलं जातं आणि पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट पण त्याच मायक्रो ऑर्गॅनिझमपासून केली जाते. त्याला म्हणलं जातं अँटीबायोटिक्स. म्हणजेच काय, डेडली डिसीजेसमध्ये जे लेप्रसी आहे ते काय आहेत, डेडली डिसीजेसमध्ये अँटीबायोटिक्स वापरले जातात. त्याच्यानंतर ही लिस्ट आहे अँटीबायोटिक्स कुठले आणि त्यांचा मायक्रोबियल सोर्स काय. त्याच्यानंतर एन्झाईम्स. एन्झाईम्स काय आहेत, बायो कॅटलिस्ट आहेत. दे आर प्रोटीन्स विच इन्क्रीज द मेटाबॉलिक रिॲक्शन रेट. त्याच्यानंतर एन्झाईम्स इंडस्ट्री पर्पजमध्ये वापरले जातात. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पण डिफरंट एन्झाईम्स वापरले जातात. म्हणजे तुमच्या क्लॉथची जी क्वालिटी इम्प्रूव्ह करायचे फॅब्रिक्सची. ठीक आहे. टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये पण मोस्ट ऑफ एन्झाईम्स आर यूज. म्हणजेच काय, जे आपलं कापड आहे, क्लॉथिंग आहे, त्या क्लॉथिंगची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची त्याच्या फॅब्रिक्सची, त्याच्यासाठी पण एन्झाईम्स वापरले जातात. त्याच्यानंतर लायपेजेस आर यूज इन द डिटर्जंट ॲज वेल ॲज कॉस्मॅटिक इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर इंडस्ट्री. त्याच्यानंतर जिब्रेलिन. जिब्रेलिन काय आहे, ग्रोथ हार्मोन आहे विच इज फॉर्म बाय द हायर मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा हायर प्लांट्स अँड फंगस. मग जॅपनीज सायंटिस्टनी काय केलं तर सीडलिंग्सला फंगसचं इन्फेक्शन केलं जिब्रेलिना फिजिकरी आणि त्याच्यापासून फर्स्ट जिब्रेलिन हार्मोन प्रोड्यूस केला. त्याच्यानंतर 15 डिफरंट जिब्रेलिन्सचे हार्मोन प्रोड्यूस झाले. ते कशासाठी वापरले जातात, पार्थिनोकार्पी इन ॲपल अँड पियर. त्याच्यानंतर सीडलेस फ्रूट तयार करण्यासाठी, इन्क्रीज द ग्रेप फ्रूट साईज. त्याच्यानंतर लॉंग डे प्लांट्सची फ्लावरिंग इन्क्रीज करण्यासाठी हे सगळे डिफरंट मायक्रोबियल इंडस्ट्रीज प्रोडक्शनसाठी वापरले जातात. इथे एक पॉईंट संपलाय. आता नेक्स्ट आहे तुमचा सिवेज ट्रीटमेंट. ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात.